ॲथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळमध्ये. ॲथर 450 आणि ॲथर रिस्टा. आजच भेट द्या ॲथर शोरूम, मुंबई गोवा हायवे, कुडाळ. हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर. संपर्क 9730 10 64 77. निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे, मात्र काहीशा आमिषांपुढे लोकशाहीचा खून होणार असेल तर ही भावी पिढीची बर्बादी ठरणार, असं मत ठाकरे शिवसेनेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर यांनी व्यक्त केलंय. निवडणुकीच्या निकालानंतर काय म्हणाले सरवणकर, पाहूया. सर्वप्रथम काल झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचं हार्दिक शुभेच्छा. उमेदवारांना हार्दिक अभिनंदन. सत्ताधाऱ्यांनी ह्या विजयाची कारणं देताना त्यांनी आपण केलेले विकास कामं असं कारण दिलं आहे. आणि ते विकास कामात कुठेतरी मला वाटतं 500 रुपयाचा शॉर्टेज झाला होता, तो त्यांनी आदल्या रात्री पूर्ण करून मतदारांपर्यंत पोचून ती संपूर्ण विकास कामं पूर्णत्वास नेली असं मला आज म्हणायला काय हरकत नाही. मतदारांनी जो कौल दिला तो सर्वप्रथम आम्ही सर्व विरोधक जरी असलो तरी तो आम्हाला मान्य केला पाहिजे. ज्या परिस्थितीत त्यांनी कौल दिला आहे तोही आम्ही मान्य करतो. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही ह्या पुढे जाऊन मतदारांना आवाहन करतो. एक छोट्याशा आमिषासाठी जर अशा प्रकारे जर लोकशाहीचा खून होणार असेल किंवा लोकशाहीचा रिझल्ट येणार नसेल तर आपण कुठच्या वाटचालीच दिशेला जातो आहोत याचा त्यांनी फक्त एकदा विचार करावा. आगामी निवडणुका येणार आहेत. आपल्या तरुण पिढ्यांची भवितव्य त्या येणाऱ्या निवडणुकीतनं स्पष्ट होत असतात. तर त्याकडे आपल्याला कसं लक्ष देता येईल यापुढे आम्हीही कटिबद्ध राहू. जे कोण आम्हाला मदत करणारे आहेत प्रामाणिकपणे, ज्यांनी आम्हाला मतदान केलं विदाऊट कुठल्याही आमिषाला बळी न पडता, त्यांचं सर्वप्रथम आभार मानतो. ज्यांनी नाही केलं त्यांना आवाहन करतो की तुमचीही काही कामं असतील जी सत्ताधाऱ्यांकडनं कदाचित आता तुमची एवढी व्हॅल्यू राहिली नाही, जी आदल्या रात्री तुमची व्हॅल्यू त्यांनी करून टाकली, तर त्यांचीही काही कामं असतील तरी त्यांनीसुद्धा आमच्या या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे, त्याच्या कार्यालयात किंवा सगळ्या आमच्या नेत्यांना संपर्क साधावा. त्यांची कोणती कामं असतील तरी आम्ही करण्यासाठी शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे कटिबद्ध आहे. आणि आपण केलेल्या सगळ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही पक्षातर्फे आभार मानतो. धन्यवाद.